आम्ही सरकार पडू देणार नाही. पण सरकार पडू देणार नाही याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला जशा स्वरूपामध्ये आमची मदत लागेल ती त्यांनी स्पष्ट भूमिका केली पाहिजे. भाजपनं राष्ट्रवादीचा रितसर पाठिंबा मागावा. राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी IBN लोकमतच्या खास मुलाखतीत व्यक्त केलं मत. हिवाळी अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव घ्यावा, केली मागणी. अनंत गीते जोपर्यंत केंद्रात आहेत तोपर्यंत शिवसेना आमचा मित्रपक्षच राहील. एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट. पाठिंब्याबद्दल शिवसेनेशी चर्चा सुरू. भाजपचे नेते राजीव प्रताप रूढींचं वक्तव्य. भाजपला पाठिंबा द्यायला मी विरोध केला, ही बातमी चुकीची. सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं मत. गेल्या 10 वर्षात ऊस आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेणार. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ सुद्धा स्थापन करणार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॅल्सीपॅरम मलेरियाचं थैमान. जिल्ह्यात आढळले 11,000 रुग्ण. गेल्या 6 महिन्यात 17 जणांचा मृत्यू. औषधांचा अपुरा साठा. सरकार दुर्लक्ष करत असल्याचा होतोय आरोप. 1 महिना उलटून सुद्धा जवखेड तिहेरी हत्याकांडातले आरोपी मोकाट. तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती दत्तक घेणार अहमदनगर जिल्हा. दलितांवरच्या अत्याचाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनिसचं पाऊल. आणि यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखक पत्रकार अरुण साधू यांना. तर चैत्रबन पुरस्कार संदीप खरेंना. स्मिता परांजपे गृहिणी सखी सचिव पुरस्काराच्या मानकरी. तर 14 डिसेंबरला पुण्यात होणार पुरस्कार वितरण सोहळा.